नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुक्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून सांगोला नगरपालिकेची परंपरा जी आहे स्वर्गीय गणपतआबांनी राखण्याचं काम या सांगोला तालुक्यामध्ये केलेलं होतं। परंतु आजच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर स्वर्गीय आबासाहेबांचे विचार कुठेतरी आपल्याला मरताना पाहायला मिळत आहेत आणि हेच विचार कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये टिकवले जातील आणि याचबरोबर विविध पक्षांच्या ज्या आघाड्या असणार आहेत ते कशा पद्धतीच्या असणार आहेत या संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आज आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुषार इंगळे की जे सांगोला तालुक्यामध्ये अहोरात्र काम करतायत आणि त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी खरं तर राजकीय कट्ट्यावरती आज ते उपलब्ध आहेत आणि आपण त्यांच्याशी खास आज बातचीत या ठिकाणी करणार आहे। प्रथमतः इंगळे साहेब, मी तुम्हाला एक प्रश्न पहिल्यांदा करतो की सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीची जी काही रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची खऱ्या अर्थानं भूमिका काय असणार आहे आणि तुमचा अजेंडा देखील कशा पद्धतीने तुम्ही राबवणार आहे? हे बघा, आगामी नगरपालिकेच्या दृष्टीनं तुम्ही आता म्हटलं उद्धव साहेबांच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे, शिवसेनेची भूमिका काय असणार आहे, खऱ्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे। कारण या शिवसेनेने या तालुक्याला आमदार दिला, परंतु ते गुवाहाटी मार्गे काय झालं सगळ्या तालुक्याला ज्ञात आहे। परंतु या नगरपालिकेच्या दृष्टीनं जर बोलायचं झालं तर आमची एक 2-3 दिवसाखालीच एक बैठक झालेली आहे। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची झाली, तदनंतर शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची झाली आणि नंतर या माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमची सांगोल्यामध्ये बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीचं आणि आमच्यासोबत येणाऱ्या समविचारी पक्षांचं असं ठरलेलं आहे की एक महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून। समविचारी कोणते पक्ष? पण समविचारी आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे। मग आमच्या विचार पडतात म्हणून आमच्यासोबत काल परवा MIM सोबत आमच्यासोबत आला होता पक्ष, स्वराज्य पक्ष आमच्यासोबत आला। हे आमच्या विचाराचे पक्ष आहेत, ते आमच्यासोबत येणार आहेत आणि आगामी निवडणुकीमध्ये सध्या जे सांगोल्यामध्ये जे वार आहे हे बघा, आता एकतर या निवडणूक आयोगानं हे भाजपच्या दावणीला बांधलेलं निवडणूक आयोग आहे। त्यामुळे एकतर आपल्याला बघितलं, मला वाटतं 4.5 का 5 दिवसात प्रचाराला मिळणार आहेत आणि लगेच निवडणूक घेतली। म्हणजे यांना भाजपला भीती आहे की आपल्या विरोधात जर जनमत गेलं तर अडचणी ठरणार आहे, म्हणून भाजपने अतिशय वेळ कमी दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून सांगोल्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते सांगोल्यात चालू आहे म्हणलं तर काय अवघड ठरणार नाही। या सांगोला तालुक्याच्या जनतेनं जे राजकारण तिघाच्या भोवती गोळा करून घोळवत ठेवलं। तिघं म्हणजे कोण? तिघं म्हणजे ज्ञातच आहे ना, 2 माजी आमदार आणि गाजी आमदार, चालू आमदार। आणि आता एक नवीन वाडा त्याच्यामध्ये निर्माण झाला आहे, ज्या वाड्यानं मी काँग्रेसचा आहे म्हणून आजपर्यंत वाडा काँग्रेससोबत राहिलेला दाखवलं आणि 4था वाडा त्याच्यामध्ये ॲड केला। म्हणजे आता 4 वाडं आणि जनता हे राजकारण तालुक्यात निर्माण झालेलं आहे। परंतु ह्या चौघांनी बी काय केलेलं आहे की संभ्रमावस्था निर्माण ठेवलेली आहे। बाबा, प्रत्येकानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत, परंतु ज्या त्यांनी नावं डिक्लेअर केलेली आहेत ते तर नावं शेवटपर्यंत ते ठेवतील का? काय त्या वेळेला एखादा आजपर्यंत कधीच का काढतील कशामुळे वाटते तुम्हाला? कारण या सांगोला तालुक्याच्या जनतेला तिघांनी आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे की आम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा। जनतेला फसवण्याचं काम चालू असं वाटतंय? हो, जनतेला फसवण्याचंच काम चालू आहे। पण आम्हाला बाबासाहेब देशमुख साहेबांकडून विश्वास आजही आहे, कारण जे आबासाहेबांनी केलं ते तात्विक राजकारण केलं। मी वारंवार प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय, 65-75 वर्ष गेली का एक पिढी जाते, ते आबासाहेबांचं राजकारण वेगळं होतं। परत आज सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, दलित, शेतमजूर यांची अपेक्षा आहे की काही का होईना पण ह्या 2 माजी आमदार जर हे भाजपसोबत जाणार असतील तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांनी भाजपसोबत जाऊ नये, ही अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे। तुम्ही बाबासाहेबांच्या संदर्भात सांगितले किंवा शेतकरी कामगार पक्षाबद्दल बोलताय। शेतकरी कामगार पक्ष जो आहे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचाच एक भाग आहे, मग सध्या तुमच्यासोबत तो पक्ष नाही का? अगदी तुमचं बरोबर आहे। शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबतच होता। तदनंतर कालच्या लोकसभे वेळेला खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेबांनीच यांना मदत केली होती। त्यावेळेला काही राजकीय समीकरणास्तव आम्ही त्यांच्या विरोधात होतो, हे झालं। परंतु काल मोहिते पाटील साहेब आल्यानंतर ते बैठकीला का नव्हते हा प्रश्न, बाबासाहेब देशमुख नव्हते, त्यांचा पक्ष नव्हता, ते का नव्हते हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मला नाही। ते राजकीय व्यासपीठावर आपण खरी माहिती मिळाल्यानंतर मी नक्की मांडणार आहे। परंतु मी मागा सांगितल्याप्रमाणे भाजपसोबत जर बाबासाहेब देशमुख जाणार असतील महाविकास आघाडी सोडून, तर आम्ही 100% महाविकास आघाडी म्हणून, मग ते ठाकरेंचा पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शरदचंद्र पवार साहेबांची आमचा पक्ष असेल, आमच्यासोबत येणारी समविचार आघाडी, समविचार पक्षाचे लोक असतील, ह्यांना घेऊन मात्र आम्ही ह्यांचा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि वाडा विरुद्ध गावगाडा हा गावगाडा घेऊन ह्यांचं वाडं मात्र उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. खऱ्या अर्थानं स्वर्गीय आबासाहेबांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिकेची होती आहे. तर नगरपालिकेची हे निवडणुकीमध्ये कुठेतरी आबासाहेबांचे विचार ह्या राजकारणामध्ये कुठेतरी दाबले जात आहेत किंवा आबासाहेबांच्या विचारात दुजारा देतात असं वाटतंय तुम्हाला? 100% स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याला एक आदर्श घालून दिला. ते आज जी वाट निर्माण करून दिली, ती आज वाट कुठेतरी पुसट होताना दिसते आहे. कारण या तालुक्यामध्ये अजून तरी ज्या आबासाहेबांनी सांगितलं, की पोलीस स्टेशनला माझा एखादा कार्यकर्ता जरी गेला, पण तो माझा आहे म्हणून त्याच्या बाजूने एखादा कलम वाढवून विरोधकावर दाखल करा, ही त्या माणसाने कधीच सांगितलं नाही. तोच पायंडा आज बाबासाहेबांनी पाडले, आज सध्या तरी आहे. परंतु बाबासाहेब जर यांच्या भाजपच्या वळचीला जाऊन बसले, तर मात्र दीन दलित उपेक्षित शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आमचा दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, 18 पगड बहुजन बांधव असेल, जो मात्र आबासाहेबांच्या विचाराशी आजही आहे, तो मात्र ह्या निवडणुकीमध्ये जो महाविकास आघाडीतला आमचा पक्ष आहे शेकाप, त्या शेकापचे आमचे मित्र भाजपच्या सोबत जर गेले, तर मात्र या तालुका हा मात्र एक वेगळ्या दिशेला जाणार आहे. बरं, सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नवीन युवकांची एक फळी आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळते. ह्याच्यामध्ये जर हे सर्व नेते एकत्र आले तर ह्या युवकांची कुठेतरी मोठ्या पद्धतीनं दिशाभूल केली जाईल किंवा कशा पद्धतीने काय गोष्टी ह्या कशा पद्धतीने ह्या विषयाकडे बघताय तुम्ही? हे बघा, त्या तरुण सर्व युवकांना मी सांगेन, ह्यांच्या नादी तुम्ही लागलेला आहे, जरूर लागा. तुम्ही अर्ज भरणार आहे, तुम्ही इच्छुक आहात, प्रत्येकानं घडलं पाहिजे, झगडलं पाहिजे, प्रत्येकानं मोठं झालं पाहिजे, राजकारणामध्ये नाव मोठं केलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. परंतु आज प्रत्येकाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे अर्ज भरा. अर्ज भरानंतर आता काल परवा बघितलं, आमचे मित्र आहेत, मी ज्या वार्डामध्ये राहतो ते आमचे मित्र आहेत आनंदभाऊ माने, यांना काही लोकांनी स्टेटस, माजी आमदार शाजीबापूंचा स्टेटस काढल्यानंतर योगायोगाने भरतशेठ गोगावले आले होते. त्यांना गाडीत घालून नेलं, भरतशेठ गोगावले साहेबांजवळ थांबवलं. आता तिथं काय मागं बैठकीत झालं हे मला चांगलं नाही, आता मी स्टेजवर 100% मांडीन, ते इथं मांडायला व्यासपीठ नाही. परंतु त्या आमच्या आनंदभाऊ मानेंना सुद्धा मी एक, जरी आपलं राजकीय व्यासपीठ शिवसेना सध्या जरी असलं, तुम्ही आज शिवसेनेचे स्टेटस ठेवताय, परंतु त्या आनंदभाऊ मानेंना सुद्धा एक माझा एक लहान भाऊ म्हणून, एक नंतर मित्र म्हणून माझा सल्ला आहे, की भाऊ तुमचं राजकीय वलय वेगळं आहे, तुम्ही मात्र या गद्दार गटाच्या नादी लागून तुम्ही येण्यात निघू नका. म्हणजे अस्तित्व बापू त्यांचं संपवतील असं वाटतंय तुम्हाला? 100%. कशामुळं? कारण बापूने दिलेला शब्द आजपर्यंत पाळलाय का नाही, आनंदभाऊला ती चान्स घ्यायची वेळ आली आहे. बरं. जरी आनंदभाऊबद्दल बापूने शब्द पाळला तर बापूचा आज आम्ही अभिनंदन करणार आहे. परंतु आनंदभाऊ माने हे एक लढवय्ये पोरगा आहे, सर्वसामान्य घरात आलेला पोरगा आहे. त्याच्या घरामध्ये कोण आमदार नव्हतं, आनंदभाऊच्या घरामध्ये कोण आमदार नव्हतं, पण सर्वसामान्य घरात आलेला पोरगा आहे, ती टक्कर देऊ शकते. आणि ह्यांचं गणित आहे की चौथा नेता, पण आबासाहेबांना एखादं उमदं नेतृत्व दिसलं तर आबासाहेब वाढदिवसाला फोन करून त्याला 500 रुपये, 1000 रुपये खर्च देणार, माझ्यासारखेला तर दिलेत. म्हणजे आमच्यासारखे नेतृत्व त्यांनी ओळखलं होतं, बाबा ह्याच्या वाढदिवसाला आपण बोलून 1000च्या आबासाहेबाची नोट म्हणजे ते लाख रुपये होतं. बरोबर आहे. पण बापूच्या जवळचे, बापू अतिशय चांगला व्यक्ती आहे, पण बापूच्या जवळचे 4 बगल बच्चे आहेत, त्यांना मात्र मी ज्या तालुक्याचा दादा आहे, आमच्या तिघा चौघाशिवाय बापूजवळ कोणी मोठं व्हायचं नाही. त्यामुळे आनंदभाऊचं नेतृत्व काय तिघा चौघाला तिथं मान्य नाही. त्या आनंदभाऊला माझं व्यक्तिगत मत आहे की आनंदभाऊ जर आता या नगरपालिकेत उभा राहिला बापूकडनं, बापून जर तिकीट दिलं तर आनंदभाऊला मानणारा वर्ग आहे. कारण एक काळ आनंदभाऊचं नाव हे आमदारकीच्या क्रेजमध्ये गेलं, त्यापाय तिथं 4 गड्यांना पटत नाही आनंदभाऊचा विचार. त्यापाय आनंदभाऊ ह्या नगराध्यक्ष पदाच्या रसमध्ये आहेत. जर बापूने दिलं तर त्यांच्या शुभेच्छा, पण आनंदभाऊ तुम्ही सावध राहा. तर आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुषार इंगळे हे होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या भूमिका कशा आहेत आणि सर्व पक्ष एकत्र येऊन तालुक्यातील जनतेची 100% किंवा आपण खात्री देऊ शकणार नाही अशा पद्धतीची भूमिका म्हणजे सध्या गुलदस्त्यात आहे, अशी परिस्थिती राजकीय नेत्यांनी ठेवल्यामुळं सर्व कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत आहेत. अशाच विविध पद्धतीच्या घडामोडी आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निश्चितपणे